तो चलिए शुरू करते हैं। तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आज ब्लॉग करण्याचं कारण असं की मी आता जाणार आहे गावी परत. मी जाणार आता पुण्याला परत, कारण मी गावी आले होते 2-4 दिवस झाले. पंचमी स्पेशल पण आले होते आणि असंच थोडं कॉलेजचं पण काम होतं. जसं तुम्हाला त्या पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं मी, तसं 2-3 दिवस झालं आले, एन्जॉय केलं, आनंद वगैरे साजरा केला थोडासा घरच्यांसोबत. आणि आज स्पेशल कारण असे की आता परत जायचंय मला. आज तर दुपारी 2 आनंद आपल्याला तिकडून येताना असते ना आपल्या घरी, तसं तेवढा आनंद आपल्याला राहत नाही वापस. स्पेशल कारण माझं हे पण होतं की चला पंचमी स्पेशल पण जायचंय आणि कॉलेजचं पण थोडंसं काम होतं, तर ते पण करून हे म्हणजे होऊन जाईल दोन्ही पण सोबत. आणि कसं एक टायमिंग असते आपल्याला कुठेतरी की अरे कहना क्या चाहते हो, वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे जसं कामातून आपण थोडंसं काही कारण सांगून नाही येऊ शकत की मला जायचंय असं काहीतरी सहज. पण जर एखाद्या वेळेस सण असं निमित्त जर सापडलं तर चांगलंच होतंय की निमित्त पण आहे. आणि माझ्याकडे तर 2 कारणं होते, कॉलेजचं पण होतं आणि पंचमी पण होती. तर मग मी मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. दोन्ही पण कारणाला एकच धरून मग मी आले. म्हटलं स्पॉटला आपण काम निघालं माझं आणि मग सण पण होतं, तर म्हटलं मग जाऊन येऊया दोन्ही पण. आणि मी आता झोका घ्यायची. आपण जसं कामात राहतो नेहमी, सकाळी उठायचं, कामावर जायचं, संध्याकाळीचं जेवण करायचं आणि झोपी जायचं, परत सकाळी परत तेच आठवडाभर. आणि एखाद दुसरी सुट्टी असेल तर त्याचं झोपच पूर्ण होत नाही. तसं गावात नाही ना, टवाळ्या करायला भेटत तिकडं. कुठं जायचंय तुला? इकडे कुठं जायचं आधी मला सांग. इकडे सांग मला कुठं जायचं. तू इकडे अगोदर मला सांग कुठं जायचं होतं तुला. इथं कुठं? हा काय घ्यायचं तुला सांग. इकडे बघ, इकडे मला सांग तुझं नाव काय. तुझं नाव सांग. काय नाव आहे? तू काय कशाला आला तू इकडं? कशाला सांग ना मला, कशाला आला तू? काय इंजेक्शन होते गे. ब्लड आलं का? जसं की तुम्ही बघितलं, आम्ही मगाशी तुम्हाला दाखवलं होतं दुपारी की मी आवरत होते थोडंसं, कारण मला जायचंय. आता जस्ट मी आलेले इथे जवळ, म्हणजे इथून लागणार आहे मला ट्रॅव्हल्स. इथं आले मी 9:30 वाजेपर्यंत मला ट्रॅव्हल्स आहे. तर मग सिस्टर थोडी तब्येत बरोबर नव्हती, तर मग मी तिला इथं आम्ही हॉस्पिटलला आलो तिथं. तर तिला डॉक्टरांनी स्लाईन वगैरे लावली, तुम्ही बघू शकता. मला पण एक घ्यायचं होतं विकनेस आला होता म्हणून, म्हणलं टाइम कमी माझ्याकडे, त्याच्यामुळे नाही घेतलं मी. उठाले रे देवा उठाले. तर आत्ता हसतात मला, मी बोलते. आवरलं ग, मी सांगितलं होतं ना कसं आवडते काय नाही. आज जायचं होतं मला तर. आणि आज गेल्याच्यानंतर, आज बसल्याच्या नंतर मी डायरेक्ट उद्या गेले की सुट्टी, म्हणजे एक आरामासाठी नाही घेत मी तेवढा वेळ. लगेच गेले डायरेक्ट जॉबला जाते. आणि आत्ता मला एवढ्या ट्रॅव्हल्स येणारच आहे. टाईम कमी होता म्हणून मी नाही घेतली स्लाईन. एक रिझन सांगते तुम्हाला कारण त्याचं न घेण्याचं. आणि मग 20 मिनिटं होते, तसं माझी पण झाली असती घेणं, थोडीशीच 20-25 मिनिटामध्ये होत होती, पण नाही घेतली. तर आत्ता स्लाईन संपली आहे. आता आम्ही पेमेंट पे करणार डॉक्टरांना आणि डायरेक्ट जाणार. आमचे कमीत कमी 25 मिनिटं गेले असतील स्लाईनला. तर स्लाईन संपली. आता मला ट्रॅव्हल्सवाल्यांचा पण कॉल आलाय की मी आता जाणार आहे, तर दाखवतो मला पुढचं. आता आम्ही थांबलेलो आहोत, गाडी येणारच आहे आता एवढ्यामध्ये ट्रॅव्हल्स. ते मला सोडायला आलेत घरशी. तशी तर टायमिंगला कधी येत नाही. दिसते का मी प्रॉपर? नाही दिसत. एवढ्यामध्ये येईलच आता.
8ची होती, पण आता 9 वाजत आले तर एवढ्यामध्ये येणार आहे. आता घरचे सोडायला आले होते, ते पण मला बसवणार आणि लगेच घरी जाणार. तर भेटू नंतर, दाखवते मी तुम्हाला. मी आता बसले ट्रॅव्हल्समध्ये आणि आता मला घरून सोडायला मला मम्मी आणि सिस्टर आली होती. माझी आई आणि सिस्टर बहीण आली होती. तर म्हणजे मला बसपर्यंत थांबल्या त्या बसून देईपर्यंत आणि बस